नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे यामध्ये दिव्यांग लाभार्थी असतील, त्याचबरोबर निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणारे ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी असतील किंवा मग यामध्ये लाभ घेणाऱ्या विधवा महिला असतील. यांच्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट म्हणजे एप्रिल महिना संपलेला आहे. आता पाहू शकता सगळ्या ज्या दिव्यांग बांधव किंवा सगळ्या निराधार बांधवांसाठी आत्ता पुढच्या महिन्यासाठीचा हप्ता जी-आर हा जारी करण्यात आला आहे. आणि हा हप्ता देण्यापूर्वी सगळ्या निराधार बांधवांना, लाभार्थ्यांना त्यांचे जे कागदपत्र आहेत पुन्हा नवीन आर्थिक वर्षासाठी एप्रिल 2026 ते मार्च 2027 पर्यंतचे जे कागदपत्र आहेत नव्या आर्थिक वर्षासाठी ते पुन्हा एकदा जमा करावे लागणार आहेत. अन्यथा त्यांचे पुढचे हप्ते पेन्शन बंद होऊ शकते. तर या अंतर्गत पाहू शकता एप्रिल महिना संपलेला आहे. आता मे महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी ची तारीख जी आहे यामध्ये तुमचं जे तहसील कार्यालय आहे त्याचबरोबर निराधार शाखा आहे यांच्यामार्फत तुम्हाला कागदपत्र जमा करण्यासाठीची माहिती दिली जाईल. एक तारीख दिली जाईल आणि त्या तारखेपर्यंत तुम्हाला कागदपत्र त्या ठिकाणी जमा करावे लागतील. आता यासाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुद्धा आलेली आहे. पण बाकीच्या लाभार्थ्यांना किंवा सगळ्या लाभार्थ्यांना पुन्हा एकदा ऑफलाईन पद्धतीनेच यावेळी सुद्धा कागदपत्र जमा करावे लागतील. तर यामध्ये उत्पन्नाचा दाखला असेल किंवा इतर जे कागदपत्र आहेत त्याचबरोबर हयातीचा दाखला हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये हीच गोष्ट आपण जाणून घेणार आहोत की हयातीचा दाखला जो आहे, जीवन प्रमाणपत्र, लाईफ सर्टिफिकेट हे ऑनलाईन पद्धतीने मोबाईलद्वारे काढलं जाऊ शकतं आणि त्याची प्रिंट जी आहे तुम्ही निराधार शाखेमध्ये जमा करू शकता. तर हे कसं काढायचं? त्याचबरोबर नक्की ही शाखेमध्ये, निराधार शाखेमध्ये, तहसील कार्यालयामध्ये जमा करणं आवश्यक आहे का नाही? ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी दररोजच्या प्रमाणे आजचा व्हिडिओसुद्धा महत्त्वाचा असल्यामुळे मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सगळ्या अशा ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत या मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट म्हणजेच यामध्ये ऑनलाईन जो हयातीचा दाखला आहे हा तुम्ही काढू शकता. तर ऑनलाईन हयातीचा दाखला आणि तहसीलदार कार्यालयामध्ये जमा करण्याची प्रक्रिया तर पहिल्यांदा कसा काढायचा हे आपण पाहणार आहोत. यासाठी स्पेशल शॉर्ट व्हिडिओ मी तयार केली आहे, ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तर महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना ऑनलाईन पद्धतीने हयातीचा दाखला, जीवन प्रमाणपत्र जे आहे हे काढणं सोपं झालं आहे. राज्य सरकार आणि प्रशासनानं याची सुविधा सुरू केली. त्या सत्यापन बेनिफिशरी सत्यापन ॲप जे आहे PAS या BAS ॲपद्वारे तुम्ही चेक करू शकता. यासाठी मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे, एक शॉर्ट व्हिडिओ आहे. त्यामध्ये कशा पद्धतीने बेनिफिशरी सत्यापनसाठी तुम्हाला जे व्हेरिफिकेशन करायचं आहे, सर्टिफिकेट काढायचं आहे हे जाणून घेऊयात. त्याच्यामध्ये भरपूर लाभार्थ्यांना तांत्रिक समस्यासुद्धा येत आहेत. तर तांत्रिक समस्यांवर उपाय काय आहे हे सुद्धा जाणून घेऊयात. आत्ताच्या व्हिडिओमध्ये स्क्रीनशॉटच्या माध्यमातून पाहू शकता अशा पद्धतीचं हे बेनिफिशरी सत्यापन ॲप जे आहे हे असणार आहे. आणि या बेनिफिशरी सत्यापन ॲपला प्ले स्टोअरवरून तुमच्या मोबाईलमध्ये, अँड्रॉइड मोबाईलमध्ये डाउनलोड केलं जाऊ शकतं. अशा पद्धतीचा हा लोगो असेल. याच्यानंतरनं पुन्हा स्क्रीन ओपन केल्यानंतर पाहू शकता इथे प्रोसीड फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यासाठी अजून एक तुम्हाला ॲप्लिकेशन घ्यावं लागतं आणि आधार बेस्ड हे बेनिफिशरी सत्यापन ॲप असं तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. तर त्या पद्धतीने मी दाखवणार आहे वेगळ्या व्हिडिओमध्ये. तर इथे पाहू शकता बेनिफिशरी ऑथेंटिकेशनसाठी, व्हेरिफिकेशनसाठी तुमचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतरनं तुमचा जो यामध्ये निराधार योजनेअंतर्गत जो मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन असेल तो टाकायचा आहे. त्याच्यानंतरनं मेल आय डीची आवश्यकता नाही आहे. मेल आय डी असेल किंवा नसेल चालू शकतं. त्याच्यानंतर इथे टिक करायचं आहे आणि सबमिटवर क्लिक केल्यानंतरनं पुढचा जो ऑप्शन आहे यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर वन टाईम पासवर्ड तुमच्या आधार सेट जो आधार कार्डला नंबर लिंक असेल त्या नंबरवर OTP जाईल. हा सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतरनं पुढच्या प्रोसेसमध्ये तुमचं बेनिफिशरी सत्यापनसाठी एक व्हेरिफिकेशनसाठीच कॅम जो ओपन होईल, स्कॅनर कॅम, यामध्ये तुमचा जो फोटो आहे आधार कार्डवरचा आणि तुमचा फोटो जो तुम्ही काढाल याच्यामध्ये तुमच्या फोनमध्ये तो व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि मॅच झाल्यानंतरनं
तुमचं जे ऑनलाईन हयातीचा दाखला आहे, हा तुम्ही डाउनलोड करू शकता आणि हाच दाखला तुम्ही तुमच्या हयातीचा दाखला जो आहे तुमच्या निराधार शाखेमध्ये तहसीलदार कार्यालयामध्ये जमा करू शकता आणि हाच हयातीचा दाखला ॲक्सेप्ट केला जाऊ शकतो, मान्य केला जाऊ शकतो. तर यामध्ये जर समजा तुमचा मोबाईल बदलायचा असेल, काही समस्या आहेत, ह्या जाणून घेऊयात. सोप्या पद्धतीची प्रोसेस आहे. जर तुम्हाला नसेल जमत, तर सायबर कॅफेमध्ये सुद्धा किंवा माहीत असलेल्या व्यक्तीकडे जाऊन तुम्ही हे प्रोसेस करू शकता. खूप सोप्या पद्धतीची प्रोसेस आहे. एक शॉर्ट व्हिडिओ मी तयार केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर यामध्ये मोबाईल तुम्हाला बदलायचा आहे, मोबाईल नंबरचा समस्या आहे, तुमच्या मोबाईलवर समस्या येत असल्यास घरातील दुसऱ्या व्यक्तीच्या फोनवर सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. कारण फोटो हा व्यवस्थित येणं आवश्यक आहे, फोटो क्लिअर येणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही पुढे समोर तुमच्या पकडता त्यावेळेला तो व्हेरिफिकेशन होणं आवश्यक आहे. मोबाईलवर 2 ॲप इन्स्टॉल करायचे आहेत. आता हे ॲप तुम्ही इन्स्टॉल केलंत की झालं असं नाही. अजून एक ॲप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये जे ॲप आहे स्कॅनरसाठीचं, ते ॲप तुम्हाला इन्स्टॉल करावं लागतं. ज्यावेळेला तुम्ही प्रोसेस करता तेव्हा ऑटोमॅटिकली दुसरं ॲपसुद्धा इन्स्टॉल होतं आणि त्याचबरोबर तुमची जी सेटिंग आहे मोबाईलमधली, या मोबाईलच्या सेटिंगमध्ये सिक्युरिटी ॲप्सला परवानगी देणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरच ही पुढची प्रोसेस जी आहे, ही पूर्ण होते. ऑनलाईन किंवा ऑफलाईन. आता पाहू शकता यामध्ये निराधार शाखेमध्ये लाभार्थ्यांच्या मनामध्ये अशी शंका आहे, की फक्त ऑनलाईनच द्यायचं आहे, की ऑफलाईन दिलं तरी चालेल. तर यामध्ये आपण पाहूयात, की ऑनलाईन ज्यांना डोळे किंवा अंगठ्यांची समस्या नाही, असे उमेदवार, असे लाभार्थी जे आहे, यामध्ये त्यांचं जे ऑनलाईन पद्धतीने त्यांचा जो हयातीचा दाखला आहे, हा जमा करू शकतात, सबमिट करू शकतात. कारण त्यांना कोणतीही अडचण येणार नाही आहे, जमा करण्याची गरज नाही आहे. तहसील कार्यालयामध्ये सुद्धा जमा करण्याची आवश्यकता नाही. पण तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही प्रिंट त्या ठिकाणी जमा करू शकता. ऑनलाईन केलंत तर जमा करण्याची आवश्यकता नाही, पण तरीसुद्धा त्यांच्या खात्रीसाठी, तुमच्या स्वतःच्या खात्रीसाठी तुम्ही जमा करू शकता. मात्र आता ऑफलाईन कुणाला जे दिव्यांग लाभार्थी, डोळे, अंगठा किंवा त्यांची थंबची समस्या आहे, अशा लाभार्थ्यांना यामध्ये ऑनलाईन करता येणार नाही आहे आणि त्यांच्यासाठीच तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन त्यांचं ऑफलाईन हयातीचा दाखला हा जमा करणं आवश्यक आहे. ऑनलाईन काढला तर जमा करण्याची आवश्यकता नाही. मात्र तुमच्या खात्रीसाठी तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता, जमा करू शकता, भेट देऊ शकता. ऑनलाईन पद्धत जर निवडता येत असेल तर फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करा. कारण ती सोपी पद्धत आहे. ऑफलाईनसाठी पूर्वीची जी ऑफलाईन पद्धत आहे, तुम्हाला त्या एक प्रिंट काढून त्याच्यावर सही शिक्का घेऊन, तुमची स्वतःची सही घेऊन तुम्ही जे जमा करू शकता ऑफलाईन पद्धतीने. आता ऑनलाईन दाखला जो आहे, तुम्ही जर काढला तर ऑनलाईन दाखला ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे त्यांच्या सिस्टीममध्ये ते दाखवतं. त्याच्यामध्ये राज्य सरकारच्या योजनेमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना ही AI तंत्रज्ञानाने आता जोडली गेलेली आहे आणि या कारणामुळे ऑनलाईन काढलेला दाखला थेट तहसीलदार कार्यालयातील डेस्कवर हा दाखवला जाईल. व्हेरिफिकेशन झालेलं दाखवेल, अप्रूव्हल झालेलं दाखवेल. त्यामुळे तुम्हाला तो सबमिट करायची आवश्यकता लागणार नाही आहे. ऑफलाईन करत असाल तर तुम्हाला सबमिट करावं लागेल. तरीसुद्धा प्रिंटआउट किंवा ऑफलाईन सादर करण्याची आवश्यकता नाही. तरीसुद्धा तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. तरीसुद्धा तुम्हाला जर वाटत असेल की सबमिट करावा, तर तरीसुद्धा जाऊन तुम्ही तो सबमिट करू शकता. आता काही तहसीलदार कार्यालय हेच महत्त्वाचं आहे. काही तहसीलदार कार्यालय तुम्हाला ऑफलाईन दाखला म्हणजे तुम्ही ऑनलाईन केलंय तरीसुद्धा तर हयातीचा जो दाखला आहे तहसीलदार कार्यालय तुम्हाला ऑफलाईन मागत असतील तर त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला किंवा हयातीचा दाखला ऑनलाईन हा मागितला जाऊ शकतो, ऑफलाईन मागितला जाऊ शकतो. यावर फक्त नोटीस किंवा ऑर्डर असल्यास जमा करा. जर ते मागत असतील तर जमा करायला काही हरकत नाही आहे. मात्र ऑनलाईन जो केलेला आहे यामध्ये डायरेक्टली तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे वरच्या डेस्कवर डायरेक्टली ऑटोमॅटिकली ऑनलाईन हे होऊन जातं. सरकारने प्रशासनाला ऑफलाईन मागण्यास नकार देण्याचे निर्देश दिले आहेत, परंतु काही ठिकाणी मागितल्यास तो द्यावा लागेल. आता या अगोदर दुसरी एक महत्त्वाचा लाभार्थ्यांचा असा प्रश्न आहे, की कागदपत्र जर त्यांनी या अगोदर जमा केली असतील, तर पुन्हा कागदपत्र जमा करावे लागतील का? तर याबद्दलचं प्रश्नाचं उत्तर आपण पाहूयात. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, एप्रिल महिन्यामध्ये तहसीलदार कार्यालयामध्ये हयातीचा दाखला किंवा उत्पन्न दाखला जर तुम्ही जमा केला असेल, तर पुन्हा जमा करण्याची गरज नाही आहे. मात्र प्रत्येकाने नवीन हयातीचा दाखला जो आहे ऑनलाईन काढायचा आहे. आता पाहू शकता तुम्ही जर एप्रिल महिन्यामध्ये जमा केला असेल, तर तुम्हाला एप्रिलसाठी आता नवीन आर्थिक वर्ष आहे. उत्पन्नाचा दाखला तुम्हाला नवीन काढावा लागणार आहे. जुना सबमिट करून चालणार नाही. या कारणामुळे आत्ता नवीन
दाखला जो आहे हा तुम्हाला जमा करावा लागेल, कारण जुना हा ग्राह्य धरला जाणार नाही आहे. तर या कारणामुळेच महत्त्वाचं असणार आहे. ही महत्त्वाची अशी सूचना आहे, तुमच्याकडे ॲप जे आहे, हे सत्यापन ॲप, त्याच्यावर तुम्ही एकदा ट्राय करू शकता. जर होत असेल, तुम्ही स्वतः ट्राय करा. दुसऱ्या कोणाला तरी सांगा. होत असेल तर चांगली गोष्ट आहे, करून घ्या. नसेल होत तर तुम्ही ऑफलाईन पण जमा करू शकता. कोणत्याही दिवशी, कोणत्याही क्षणी तुमच्या तहसीलदार कार्यालयाकडून परिपत्रक जारी केले जाईल, की तुमची कागदपत्र जमा करा आणि तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचल्यानंतर सगळी कागदपत्र तुम्ही ऑफलाईन जमा करू शकता. ही सुद्धा एक पद्धत आहे. त्याचबरोबर हयातीचा दाखला एक पटकन लगेच मोबाईलवरून ऑनलाईन पद्धतीने तुम्ही जमा करू शकता. सोप्या अशा पद्धतीची प्रोसेस आहे. तुम्हाला डाउनलोड करायचं आहे ॲप्लिकेशन. त्याच्यानंतर ना आधार कार्डचा OTP सबमिट करून तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे स्कॅनर ॲपद्वारे व्हेरिफिकेशन होईल आणि त्याच ठिकाणी तुमचं जे बेनिफिशरी सत्यापन आहे, PASचं, साडीचं आधार सत्यापन, त्याचबरोबर हयातीचा दाखला, हा व्हेरिफिकेशन होऊन जाईल. डाउनलोड करण्यासाठी तुमच्याकडे उपलब्ध होईल. तर अशा पद्धतीने कागदपत्र संदर्भात महत्त्वाची अपडेट आली आहे. ही जी कागदपत्र आहेत, ही सगळी कागदपत्र तुम्हाला दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर सुद्धा अपलोड करायची आहेत, कारण ते सुद्धा पोर्टल यामध्ये व्हेरिफिकेशनसाठी महत्त्वाची यानंतरच्या प्रोसेसमध्ये मानली जाणार आहे. निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांच्या पेन्शन संदर्भात तारीख